आज सासवड येथे गोविंद फाउंडेशन तसेच वागेश्वरी दुग्ध संकलन केंद्र, श्रीनाथ दुग्ध संकलन केंद्र आणि गोविंद श्वेतक्रांती यांच्या संयुक्त विद्यमानाने तिसरी भव्य कालवड संगोपन स्पर्धा आयोजित करण्यात आली। याही स्पर्धेमध्ये भरपूर वासरांचा आणि कालवडींचा सहभाग नोंदवला गेला। सासवड परिसरातील सर्व पशुपालक बांधवांनी आपल्या वासरांची आणि कालवडींची नोंद या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी केली। याही स्पर्धेला प्रचंड असा प्रतिसाद सासवड व सासवड पंचक्रोशीतील लोकांचा मिळाला। या स्पर्धेमध्ये गोविंद कामधेनु वंशसुधार योजनेच्या अंतर्गत जन्माला आलेली वासरे विशेष आकर्षण ठरली। तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कालवडी या गोविंद कामधेनु वंशसुधार योजनेच्या माध्यमातून तयार झाल्या आहेत व उत्तम संगोपनातून तयार झाल्या आहेत। या स्पर्धेमध्ये माननीय श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विजेत्या पशुपालकांना पारितोषिक वितरण करण्यात आलं। यावेळी त्यांनी पशुपालकांचे कौतुक केले व एम्ब्रियो ट्रान्सफर सारखे तंत्रज्ञान आज ते गोविंद डेअरीच्या माध्यमातून त्यांच्या गोठ्यामध्ये वापरत आहेत आणि चांगल्या पद्धतीने पशुपालन करत आहेत याविषयी कौतुक देखील केलं आणि पशुपालकांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम पार पडला। धन्यवाद।